नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? आज आम्ही सकाळीच फिरायला निघालो. खूप छान वाटत होतं. पाऊस पण नव्हता आणि एकदम फ्रेश वाटत होतं. रस्ते पण एकदम रिकामे होते सकाळी बघा. शनिवारची सकाळ तर म्हटलं एक राऊंड मारूया. तसं आम्ही बाहेर पडलो. खरं म्हणजे सकाळी चालत जाण्यात जास्त मजा आहे, पण आम्ही गाडीवरच निघालो. थोड्या वेळाने 1 तासाभरात आम्ही घरी आलो लगेच. घरी आल्यावर म्हटलं खूप दिवसात कांदे पोहे नाही केलेले, तर म्हटलं आज कांदे पोहे करूया. पटकन होतील सुद्धा, बाहेरून जाऊन आलेलो म्हटलं आणखीन जास्त काही असं लेंदी ब्रेकफास्ट करण्यापेक्षा कांदे पोहे फटाफट होतात, म्हणून कांदे पोहे करायला घेतले मी आज. कांदे पोहे हा किती पारंपरिक पदार्थ आहे, पण अजूनसुद्धा तितकाच लोकप्रिय आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्राच्या बाहेरचं माहीत नाही, पण आपल्या मराठी लोकांमध्ये तर कांदे पोहे हा तर स्पेशल नाश्ता आहे. माझी आई पण खूप छान कांदे पोहे करायची. अगदी 2-2, 3-3 प्लेट खायचे मी स्वतः. शिवाय पुण्यात आम्ही असताना तर कांदे पोहे भरपूर वेळा खाल्लेले आहेत. कधीही अवेलेबल असायचे ते. त्यामुळे मला कांदे पोहे पहिल्यापासून आवडतात आणि पटकन होतात, त्यामुळे करायला पण एवढं काही वाटत नाही. माझं आठवड्याभराचं खोबरं पण संपत आलं, पण आत्ता सध्यापुरतं एवढं बास आहे मला. मिक्सरमध्ये मी हे सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेत, तर त्याची मस्त चटणी बनवते आता. मी चटणीसुद्धा नेहमी एकाच प्रकारची नाही करत, तर आत्ता करते ती मी भाजलेले शेंगदाणे टाकून करते. ही बघा मस्त झाली, एकदम छान कलर आला आहे. पण मी आणखीन थोडीशी ती एन्हान्स करणार आहे त्याची चव. तर हे मी पाणी टाकून दही फेटून घेतलं आहे. तर दहीसुद्धा मी मिक्स करते. ॲक्च्युली माझ्या मिस्टरांना आवडत नाही दही टाकून, पण नेहमी एकाच प्रकारची होते, म्हणून आज जरा वेगळी करायची, म्हणून आज अशी करते मी. तर थोडंसं आणखीन त्याची चव एन्हान्स करण्यासाठी मी आता फोडणी देणार आहे चटणीला. खूप छान झाली होती फोडणी देऊन. तर तुम्हीसुद्धा अशी करून बघा चटणी, मस्त लागते. आधी दही मिक्स करा आणि नंतर मग फोडणी द्या, खूपच सुंदर लागते. आदल्या दिवशी मी पीठ वाटून ठेवून दिलं होतं. हे बघा मस्त जाळी आली आहे आणि खूप फ्लफी झालं आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. तसंच मी इडली रवा इथे वापरून हे पीठ केलं. फक्त मी 1 वाटी इडली रवा आणि 1 वाटी उडीद डाळ असं प्रमाण घेतलं यावेळी. मस्त झालं. काही बेकिंग पावडर टाकण्याची गरज नाही, सोडा टाकण्याची गरज नाही, किंवा आणखीन काही कांदा वगैरे टाकतात ते सुद्धा टाकण्याची काहीच गरज नाही आहे. अगदी आरामात फ्लफी असं मस्त पीठ तयार होतं दुसऱ्या दिवशी. तर आता मी इथे ॲक्च्युली मिनी इडली करायची होती मला, पण ते मोठं भांडं काढायचं कंटाळा आला मला, म्हणून मग मी हे आप्पे पात्र काढलं आणि त्याच्यात छोट्या इडल्या केल्या. आणि माझ्या मुलाला डोसे लागतात, तर मी 2 डोसेसुद्धा करून घेतले. तर आता हे छोटे आप्पे करून झालेत माझे, मस्त असे फुगलेत. मी 3 घाणे टाकले, म्हणजे 7-21 असे हे आप्पे झालेत आणि एक दाणा अगदी फुगून आलाय छानपैकी. आता माझी चटणी झाली आहे करून, आप्पे झाले आणि 2 डोसेसुद्धा झाले. तर म्हटलं सांबार करूया. मी बनवते ते अगदी वेगळंच आहे, कारण सांबार म्हणजे माझी ही आमटीच आहे. कारण आमच्या इथे शेवग्याच्या शेंगा चालत नाहीत, वांगं चालत नाही, भोपळा चालत नाही, कढीपत्ता चालत नाही, तर मग करायचं काय, झाली ती आमटीच. आणि माझ्याकडे सध्या सांबार मसाला नाही आहे, म्हणून माझी ही आमटीच सांबार म्हणून मी सर्व करणार आहे. तर तुम्हाला आमटी करायची असेल किंवा सांबार विदाऊट व्हेजिटेबल्स, तर नक्की अशी करून पहा. खूप छान होते. सांबारला सुद्धा मागे टाकेल अशी आहे ही आमटी. इडली, डोसा कशाही बरोबर छान लागते. आता 5 मिनटं शिजवत ठेवते आणि मग ही झाली आमटी. आता हे मी माझ्या मिस्टरांना देते. मस्त वाटते ना. मुलासाठी डोसा केला, मिस्टरांसाठी आप्पे केले, म्हणजेच मिनी इडली केली, सांबार झाला, चटणी झाली. आता मी माझ्यासाठी उत्तप्पा करते, ओनियन टोमॅटो उत्तप्पा. पुण्यात असताना आम्ही जेव्हा उत्तप्पा खायचो तेव्हा ऑर्डर द्यायचो, तर तेव्हा जो उत्तप्पा करणारा माणूस असायचा तो आमच्या समोरच उत्तप्पे बनवायचा.
त्याचा तवा म्हणजे एक मोठं काउंटरच होतं. तर तो पिठाने उत्तप्पे टाकायचा त्या तव्यावर त्याच्या, आणि कांदा टोमॅटो हे अगदी असं फेकून मारल्यासारखं अगदी त्या उत्तप्प्याच्या पिठात टाकायचं, आणि ते अगदी असं रुतून बसल्यासारखं मस्त दिसायचं उत्तप्प्याच्या पिठावर. तर मला ते आठवलं म्हणून चीज टाकून मी आज उत्तप्पा ट्राय केला माझ्यासाठी. माझ्या मुलाच्या शाळेतून रिक्वेस्ट आली की कृष्ण जन्माष्टमी आहे, तर सगळ्या मुलांना एक गोकुळाष्टमीचं चित्र किंवा कृष्णाचं चित्र आणि एक छानसं मुकुट असं बनवून द्यायचं. तर आता त्याच कामाला लागले. आयुष्यात मी पहिल्यांदा असं मुकुट बनवलं आहे. नाही त्याआधी मी कधीच मुकुट वगैरे असं काहीच बनवलेलं नव्हतं. कृष्णाचं चित्र एकदा काढलं होतं, पुसटसं आठवतं आहे, पण आत्ता जसं काढलं आहे तितकं छान मी कधीच काढलं नव्हतं. शाळेत असताना सुट्टी असायची, पण असले काही टास्क वगैरे नव्हते अजिबात, आणि स्वतःही कधी करून बघितलं नाही. आत्ताच्या काळात मुलांपेक्षा आईवडिलांना, पालकांनाच जास्त टास्क असतात वेगवेगळे, आणि टास्क कंप्लीट करण्यावरून मुलांपेक्षा पालकांचीच परीक्षा जास्त होते. म्हटलं आता माझ्या मुलासाठी बनवायचंच आहे मुकुट, तर मस्तच बनवूया, काहीतरी वेगळं असं युनिक असं वाटलं पाहिजे, म्हणून मी या अशा वेगवेगळ्या ट्रिक्स वापरते. मणी घेतलेत मी छोटे मोठे, मी आत्ता दाखवलीच तुम्हाला. मला आत्ता त्याचं परफेक्ट असं नाव नाही आठवत आहे. ते शेरवानीवर घालतात जास्त करून. तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंट करा. मुद्दामूनच शिवून घेते, म्हणजे ते मोती सगळे तसेच्या तसे नीट राहतील, अजिबात पडणार नाहीत आणि छान वाटेल. आता फक्त मोरपीसच लावायचे राहिले. बघा, मोरपीस मी 3 लावलेत. छान वाटतंय ना? मुकुट तर आता करून झालं. आता कृष्णाचं चित्र काढते मी. गोकुळाष्टमीचं चित्र सांगितलं आहे, पण एक कृष्ण पुरेसा आहे गोकुळाष्टमीचं चित्र दाखवण्यासाठी. कृष्णामुळेच गोकुळाष्टमी आहे. तर हे चित्र मी गुगलवरनं घेतलं आहे. मस्त चित्र आहे, मला खूप आवडलं हे चित्र. मडकी आहेत 2, आणि एका मडक्यातून दही सांडते, आणि दोन्ही मडक्यांना टेकून आरामात ऐटीत कृष्ण उभा आहे. आधी मला टेन्शन आलं होतं की मला जमेल की नाही चित्र, कारण मी खूप महिन्यांनी किंवा वर्षांनी सुद्धा म्हणला तरी चालेल आत्ता हे चित्र काढायला पण मी चित्र काढायला घेतलं आणि मला थोडं थोडं असं जमायला लागलं. आता हे पूर्ण झालं तर मी एक आउटलाईन म्हणून काढून घेते मस्तपैकी. लहानपणापासून कृष्ण आवडतो, आणि कृष्णाची गाणीसुद्धा खूप छान आहेत. पण त्यातही मला अगदी पहिलं गाणं आठवतं, ते एक कृष्णा म्हणून सिरियल लागायची दूरदर्शनवर, तर त्या मालिकेचंच शीर्षक गीतच होतं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. तर तुम्हाला पण हे माहीत असेलच. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन गोष्टीसह. धन्यवाद.